माझे नाव महेंद्र वायकोड. आज आपण शेतकऱ्यांच्या रिव्ह्यू घेऊ की त्यांना काय अडचण चालला आहे, ॲक्च्युली भाव वगैरे नाही त्यांच्या थोडंसं, तर त्यांच्याबद्दल थोडंसं शेतकऱ्यांचं मनोगत विचारू. काहून पाटील काय झालं? अरे काय नाही बाबा, या शेतीमध्ये असा विचार पडला आहे, लावाव किती घ्याव किती हे कळत नाही आम्हाला. शेती कशी कराव, काच्या कापसाला भाव नाही. 2-3 वर्षाप्रमाणे ते आपण 7,000 6,000 7,000 6,000, तुमची बॅग पाहिली 2,000 1,500 1,600 अशी भेटते ना. काय करावं, कुठून काढावं? तर पाटील नाही तुम्ही नमस्कार, तुमची काय अडचण चालली आहे शेतीमध्ये थोडंसं सांगा. शेतकऱ्यांना अदर जे शेतकरी यांना थोडंसं फीडबॅक सांगा. सुरुवातीपासून सांगायची आता शेवटपर्यंत काय सांगावं हेच समजत नाही. घरचे कसं फेडाव? एवढी अडचण आहे आम्हाला की तुम्ही काही म्हणजे शब्दच नाही, असं डोळ्यात पाणी येते सांगितलं. म्हणजे जेव्हा आठवतं ना, आम्ही जेव्हा एवढं शेतकऱ्यांना एवढे कष्ट आहे का, म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा मातीत पूर्ण माणसाचं जीवन पूर्ण आयुष्य सगळं आयुष्य शेतीमध्ये मातीमध्ये जाते. पण तुम्ही मॉलमध्ये जाता 700-800 साडी तुम्ही 1,000 रुपयाला घेता. जेवढा भाव तुम्ही फिक्स रेट सगळं काही तुम्ही मॉलमध्ये चांगल्या दुकानात चांगल्या आता ऑर्गॅनिक शेती करून राहिले लोक. ऑर्गॅनिक जे तुम्ही फळं घेतात हे घेतात, स्टिकर लावलं की तुम्हाला असं वाटतं खूप चांगला आहे, खूप चांगला माल आहे. कपडे म्हणा किंवा काही म्हणा मोठ्या मॉलमध्ये जातात, जेवढं रेट तुम्हाला सांगितलं जेवढे भाव तेवढेच मिळतात. पण आम्ही जर शेतकऱ्यांमधलं एक आम्ही शेती करतो एवढं चिंगातून हे करतो, आणि टमाटर म्हणा मेथी पालक आम्ही जर बाजारात विकायला नेली स्वतः जर नेली आम्ही, तर तुम्ही येणारे जे वाटल्यास सूट बूट घालून चांगले ऑफिसला यांचे लोक तुम्ही बाजारात येता घ्यायला. आम्ही 10 रुपये किलो 20 रुपये किलो तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता 5 रुपये किलो देता का? 5 रुपयाला मेथीची आम्ही 20 रुपये मेथी तुम्ही सांगितली, तुम्ही म्हणता 10 रुपये देता का? आम्ही 30 रुपये किलो टमाटर म्हटले, तुम्ही म्हणता 10 रुपये किलो देता का? म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्याजवळ जे भाव करता, तुम्ही कपाशीला जो 3 वर्षाच्या अगोदर जो भाव होता तो जाताही आहे. तुम्ही सल्फेटचे भाव वाढवले, बियाण्याचे भाव वाढवले, फवारणीचे भाव वाढवले, सगळेच भाव वाढवले, फक्त शेतीमालाचेच भाव वाढलेले नाही. आमचा पोशिंदा आम्ही हा सर्वजण शेतकरी म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यावर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून आहे सगळ्या जगाची. पण त्याचा विचार करणारा, त्याचा वाली, त्याच्याविषयी बोलणारा कोणीच त्याच्याविषयी फक्त का आंदोलन फक्त 15 दिवस महिनाभर चालते. आंदोलन झाले संपले, त्याची तोंड बंद केली जातात. ज्यांनी कोणी आवाज उठवला आहे शेतकऱ्याविषयी ते आवाज फक्त का 1 महिना 2 महिने आंदोलन चालतं, नंतर ते बंद होतं. त्यानंतर सेटलमेंट होते त्यांची मुंबईला जाऊन सेटलमेंट. आता बच्चू भाव वाढू 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर आता आपले बच्चू कडू पहा, त्यांनी भरपूर दिवस आंदोलन केले, त्यांना भरपूर मंत्री येऊन भेटून गेले. पण काय म्हणाली 1 महिन्यानंतर बोलू 2 महिन्यानंतर बोलू, कर्जमाफीविषयी भाव वाढवण्याविषयी जेव्हाही निवडणूक येतात तेव्हा भरपूर आश्वासन दिले जातात. सर्वात जास्त शेतकऱ्यांना सर्वात जास्त आश्वासन दिलं जातं, पण त्यातले एकही आश्वासन खरं होत नाही, एकही नाही. म्हटल्यास आश्वासन ते लोक शेतकऱ्याविषयी कोणीच काही करू शकत नाही. पाटलीबाई, आज जर विचार केला का आजच्या जो कापसाला जो हमी भाव आहे तो काय पाहिजे तुमच्या हिशोबाने, तुम्हाला माहिती आहे? कमी 10,000 तरी भाव पाहिजे, कमीत कमी. आम्ही जास्तीत जास्त म्हणत नाही आम्हाला 15 पाहिजे किंवा 20 पाहिजे की 12 पाहिजे, 8 ते 10,000 तरी भाव मिळाला पाहिजे. आणि तुरीलाही 10,000 भाव मिळाले, तेव्हा काही नाही. कंडिशनला शेतकऱ्याला परवडत नाही अशी कंडिशन झाली आहे. कारण तो मजुराचे पण पुन्हा जे आहे खर्च वाढला आहे, खत बियाणं त्यानंतर जे आहे सगळं वाढत आहे. शेतकऱ्यांना जो हक्काचा जो भाव आहे तो कमी आहे, तो मिळत नाही. खूप साऱ्या अडचणी येते. खूप सारी आहे. तुम्ही श्रीमंत लोक भरपूर दिवाळी साजरी करतात, आम्ही शेतकरी लोक काहीच करू शकत नाही. शेतकरी म्हणजे कसं दिवाळीची आम्हाला गरज राहते पैशाची, कारण पावसाळ्याभर आमचं सगळं पीक पाण्यामध्ये लाव लागवडीमध्ये पैसे खर्च होते आमचे, जे काही पुन्हा अंगावर खर्च होतं. दिवाळी म्हटलं की आमचा पहिला सण आहे दिवाळीचा. आम्ही तुमचा या श्रीमंत लोक भरपूर काही दिवे लावतात, नवीन कपडे खरेदी करतात, फराळाचं करतात. पण शेतकरी असा आहे बिचारा का, म्हणजे यावर्षी कापूस निघला विकायला गेला का 6,000. यावर्षी ती बाजू राहिली नाही. ॲक्च्युली जे विदर्भातले शेतकरी आहे यावर्षी दिवाळीपर्यंत कापूसच नाही आला आहे. दिवाळी नंतर आला आहे 15-20 दिवसांनी, ते पण सीताफळ देवी थोडीशी हलकीशी फुटली आहे. कापूसही नव्हता विकायला. यावर्षी शेतकऱ्याची दिवाळी नाही झाली, 2025ची बिलकुल नाही झाली शेतकऱ्याची. मग कोणी आमच्याकडे लक्ष दिलं का? काहीच लक्ष दिलं नाही, काहीच केलं नाही. वाटलं श्रीमंत नवीन फॅक्टऱ्या झालं, उद्योगधंदे झाले, तिथं मिठाई वाटली जाते, मजुरांना बोनस दिला जातो, सगळं काही करतात. फक्त शेतकऱ्यांसाठीच काही नाही आहे सरकारजवळ. शेतकऱ्यांसाठी काहीच नाही आणि कोणी त्याचा वाली आहे नाही आणि होणारी नाही, आतापर्यंत झालाही नाही आहे. शेतकऱ्याबद्दल कधीच कोणी काहीच बोललं नाही आहे. सगळे नोकऱ्याविषयी बोलतात, कोणत्या उद्योगधंद्याविषयी बोलतात, पण शेतकऱ्याविषयी काहीच नाही आहे. त्यांच्या मुलांचं काय भवितव्य आहे? बिलकुल बिलकुल त्यांच्या मुलाचं काहीच भवितव्य नाही का? ते शिकले नाही पाहिजे का?
त्यांना काहीच फक्त ते आम्ही जसे आई वडील शेती करत गेलो तसेच आमची मुलंही शेतीतच राबले पाहिजे, त्यांच्याविषयी काहीच नाही. आमच्याजवळ जर आम्हाला चांगला भावच मिळाला नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय घडवू, काय शिकवू आम्ही, तुम्हीच सांगा. सगळे श्रीमंत डॉक्टर इंजिनियर जे काही आहे ते सगळे उद्योगधंदे व्यापाऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची कुठंच दिसणार नाही. खूप मेहनत करून खूप कष्ट करून 1-2च मुलं फक्त डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात शेतकऱ्यांची. नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना ट्युशन नाही आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना धड शिकवण नाही आहे, काहीच नाही आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. तुम्ही माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही बाकी याच्याकडे लक्ष द्या, पण हे लक्षात ठेवा, जर शेतकऱ्याने शेती केली नाही तर जगाचं काहीच होऊ शकत नाही. उपाशी राहा. बरोबर उपाशी राहा. आहे ना, तुम्ही शेतकरी सगळे आहे, उपाशी पण राहा. सगळं जग आहे. जे गव्हर्नमेंट पर्यंत मेसेज पोहोचवा. हा व्हिडिओ जितका लोकांनी शेतकरी शेअर आहे होईल म्हणून ते सगळं शेअर आहे. करा. आम्ही आहोत शेतकरी म्हणून सगळं जग आहे, सर्व उद्योगधंदे आहे, जेही अर्थव्यवस्था आहे जगाची हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. कारण शेतीतून माल निघला नाही, आम्ही शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर फॅक्टरीत काय जाणार आहे, तुम्ही काय खाणार आहे, हे जेही आहे तुम्ही पिझ्झा खाता, नूडल्स खाता, जेही आहे तुम्ही सगळे जिभेचे तुमच्या चोचले आहेत हे सगळं शेतीमालातून येते. बिलकुल बस शेतीतूनच आहे सगळं. म्हणून मी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, शेतकऱ्यांना भाव द्या. आमची दुसरी काहीच अपेक्षा नाही की आम्हाला बोनस पाहिजे, आम्हाला कर्जमाफी पण नको आहे, कर्जमाफी फक्त भाव द्या. आज जर विदर्भाचे आहे नागपूर जिल्ह्यातलं जे आहे, आम्ही नागपूर जिल्ह्यातून बोलतो आहे. नागपूर जिल्ह्यातलं एक सावनेर ब्लॉक आहे, या सावनेर ब्लॉकमधून बोलतो आहे आम्ही. आमची हे कंडिशन आहे. नागपूर तर आज उपराजधानी मानली मी जाते सगळ्या विदर्भाची, शेतकऱ्यांविषयी बोलत आहे. मी असं महाराष्ट्राची. नाही की आमचं महाराष्ट्रातच आहे, विदर्भातलं मी प्रत्येक शेतकरी सुखी नाही ना, सॅटिस्फाईड नाही शेतकरी ऍक्च्युली. खूप साहेब शेतकऱ्यांबद्दल काय सांगा, शेतकऱ्यांची इतकी दुःखी व्यथा आहे ना, म्हणजे आम्ही खरंच आम्ही सांगू नाही शकत. मी शब्दात सुद्धा नाही सांगू शकत. आम्हाला 500 रुपयाची साडी घ्यासाठी, मुलांना 1000 रुपयाचा ड्रेस घ्यासाठी, कपडे घ्यासाठी आम्हाला खूप विचार करावा लागतो, खूप विचार करावा लागतो. अगोदर मजुरी द्यायला लागते, पूर्ण कर्जफेड करायला लागते, त्याच्यानंतर आम्ही आपल्या खुशी, आमच्या आनंदाचा, आम्ही आपल्या काही सुखसोयीचा विचार करू शकतो. सुखसोयी तर सोडा, आम्हाला सुखसोयी तर काहीच नाही आहे, पण काही घ्यायचं म्हटलं, काही करायचं म्हटलं, आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. पण काहीतरी घ्यायचं म्हटलं ना तरी आम्हाला 10दा विचार करावा लागतो. मुलांनाही काही घेऊन द्यायचं म्हटलं तरी 100 वेळा विचार करावा लागतो. आम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही साहेब, सगळं फक्त काय शेतीसाठी आहे. स्वतःसाठी म्हणजे सगळं तुम्ही तुमच्यासाठी जगतोय आम्ही. शेतकरी म्हटलं म्हणजे तुम्ही खरंच तुम्ही एखाद्या वेळेस शेती करून पहा, शेतीत येऊन पहा. तुम्ही एक दिवस जेही आहे श्रीमंत लोक व्यापारी आहे, तुम्ही एक दिवस शेतीत कष्ट करू शकणार नाही. एवढे कबाड कष्ट आहे शेतीमध्ये, खूप कष्ट आहे. बिलकुल तुमचे नोकरीवाले पैसे घ्या, एखादा येऊन पहा. तुम्ही पहा, जे तुम्ही नोकरीवर आहे एखाद्या आज तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याचीच मुलं बाळं आहे तुमची, त्याच पिढीतले जे जाऊन बसले ऑफिसर लोक. थोडंसं शेतकऱ्यांवर नजर घ्या, थोडंसं शेतकऱ्यावर पण घ्या. आणि सरकारला हेच म्हणणं आहे की थोडंसं शेतकऱ्याकडे भाव द्या. कर्जमाफी नाहीच पाहिजे, आम्हाला भाव द्या तुम्ही भाव द्या. शेतकऱ्याला. तुम्ही ज्या इतर योजना आहे काही पाहिजे ना शेतकरी. लोन देता, अरे पण लोन फेडण्याची आमची ताकद पाहिजे ना. आम्ही लोन घेतो, तुम्ही लोन द्यायला तयार आहे शेतीवर. तुम्ही सोसायटी हे ते लोन देता 1 लाख 2 लाख 3 लाख, पण नंतर तुम्ही मग पुन्हा हे करता, लोन भरा. पण आमची ताकद तर पाहिजे ना लोन भरायची. जो पुन्हा जे एकरी 10 क्विंटल एव्हरेज होत होता कापसाचा नेहमी दरवर्षी, आता तो 6 7 येऊन गेला. मग आम्ही काय करणार आहोत शेतकरी, तुम्हीच सांगा. ज्या वर्षी दिवाळीत शेंगा येऊन जायच्या तुरीच्या, ह्या वेळेस तर काहीच नाही, नुसतं फुल आहे. डिसेंबर मध्ये आज फुल आहे. आज डिसेंबर महिन्यात शेंग आम्ही अजून खाल्लेलं नाही. तुम्ही व्यापारी तुम्ही पण वर्ग- पाहू शकता, हे फुलंच आहे, फुलंच एकही आहे. शेंग नाही आहे या झाडाला. झूम करून दाखवा, तो झूम करून दाखवून द्या. तुम्ही व्यापारी वर्ग शेंगा विकत आणलेही असेल, खाल्लेही असेल, पण आमच्या शेतकरी लोकांचं आम्ही अजून दाणे खाल्ले नाही आहे, दाण्याची भाजी खाल्लेली नाही आहे, काहीच केलेलं नाही आम्ही अजून. बिलकुल सगळं पैशात नाही मोजताय साहेब. काही आमची व्यथा आहे, काही आमचे दुःख आहे.